स्वयंपाक करणं म्हणजे काहीतरी खूप ग्रेट आहे असं त्याच्याकडे बघितलं गेलं नाही. तर दुसऱ्याकडे जाऊन स्वयंपाकाचं काम करणारी स्वयंपाकीण असं म्हणून त्याला डिग्निटी ऑफ लेबर नाही. अन्न ही इतकी महत्वाची गोष्ट आहे आपल्या सर्व्हायव्हलसाठी, आणि ते कुठच्याही प्रकारचं फूड तुम्ही रिजेक्ट करू नका. कीप अन ओपन माइंड आहे. हे मला माझ्या प्रवासात आणि शिकण्यामध्ये लक्षात आलं. पद्धत असते जेवण तयार करायची. त्या देशांमध्ये त्यावेळी काय सिच्युएशन आहे, कुठचे इन्ग्रेडियंट्स आहेत, त्यांच्याकडे पॉलिटिकल सोशल सिच्युएशन काय, त्याच्यामधनं ती खूप गोष्ट तयार झालेली असते. पूर्वापार आपल्याकडे असं झालंय की हे सगळं आपण बोलतोय की हे यज्ञकर्म आहे, अन्नदान महापाप आहे. Proportion of males versus females in restaurants is majority are men. And when it comes to personal chefs, they are 68% women now. कारण मला लक्षात आलं की पोर्चुगलमध्ये इंडियन फूड पॉप्युलर आहे, पण त्यांना गोवन पोर्चुगीज माहितीच नाही, त्यांना हिस्ट्री माहिती आहे. नमस्कार. कल्ट संभाषणमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या आपल्या कल्ट संभाषणच्या संवादांमध्ये आपण दरच वेळेला वेगवेगळ्या अशा इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीजना घेऊन येत असतो. तशीच आज आपल्याकडे आमची एक मैत्रीण आली आहे, सरिता भागवत. सरिता, तुझं खूप स्वागत. थँक्यू. सरिता ही आमची मैत्रीण. सरिता हुजूरपागेची विद्यार्थिनी आणि आपली अगदी पुण्याची पुणेकर, आणि त्याच अनुषंगाने आमची ओळख झाली. आमच्या दोघींची एक कॉमन मैत्रीण आहे. आणि मग सरिताबद्दल खूप गोष्टी कळत गेल्या आणि असं वाटलं की अरे हे लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. लोकांना सरिताची आई माहित आहे, सरिताचे आजी आजोबा माहित आहेत, पण सरिता माहित व्हायला हवी असं आम्हाला वाटलं. आई माहिती आहे कारण सरिताची आई विद्युत भागवत, आणि आज पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विद्युतला कोण ओळखत नाही. भारा भागवतांसारख्या लेखकांची आणि लीलावतीताई भागवतांसारख्या लेखिकेची ती नात, आणि त्यांचे सगळ्यांचेच वेगवेगळ्या प्रकारचे गुण तिच्यामध्ये आलेले आहेत. पण ह्याच्या पलीकडे जाऊन सरिताची एक वेगळीच ओळख आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी आपल्या पॉडकास्टचा जर नाव बघितलं असेल की फॉरेन मधली स्वयंपाकीण, तर तुम्हाला उत्सुकता नक्कीच असेल की हे सगळं काय आहे. पण आपण सरिताकडनं समजून घेऊया. तर सरिता, आधी तूच तुझी बेसिक एक इंट्रोडक्शन किंवा एक बॅकग्राऊंड सांग, आणि मग आपण पुढच्या गोष्टींबद्दल बोलूया. आणि चेतना, खूपच 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 बरं वाटलंय मला या फोरम मध्ये येऊन बोलायला. मी तुमचे इतर पण पॉडकास्ट बघितले, त्यामुळे व्हेरी व्हेरी हॅपी टू बी हिअर. तिने माझी थोडीशी बॅकग्राऊंड आणि ओळख दिलेलीच आहे. मी गेली 30 वर्ष बॉस्टन मध्ये, मॅसेच्युसेट्स मध्ये अमेरिकेत राहते आहे. मी साधारण 20-21 वर्षाची असताना अमेरिकेत गेले. ते शिक्षणासाठी गेले. इथून MBA करून गेले होते. तिथे मी मार्केटिंग मध्ये मास्टर्स केलं. त्याच्यानंतर कन्सल्टिंग मध्ये काम केलं. आणि ह्या सगळ्या आपल्या मैत्रिणींना, इव्हन हुजूरबागेतल्या माझ्या मैत्रिणींना थोडीशी जी क्युरिओसिटी आहे, ज्याच्यासाठी आज मला चेतनाने गप्पा मारायला बोलवलंय, ते म्हणजे मी अगदी ट्रेडिशनल करिअर करून 20 वर्ष तिकडे केल्यानंतर 1.5 वर्षापूर्वी एक पलटी घेतली करिअरला आणि काहीतरी वेगळं करायला लागली आहे. आणि त्याच्याबद्दल चेतना आणि मी बोललो, आणि तेव्हा ती म्हणली ये ना गप्पा मारायला आमच्या पॉडकास्टवरती, म्हणून मी हा पॉडकास्ट केलेला आहे. तर ती बॅकग्राऊंड काय होती मी थोडक्यात सांगते. मी फायनान्स आणि मार्केटिंगमध्ये कन्सल्टिंग कंपनीमध्ये काम केलं, आणि नंतर एका इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये जवळजवळ 10 वर्ष होते. साधारण 1.5 वर्षापूर्वी आई बाबांच्या तब्येतींच्यासाठी मी माझी नोकरी सोडली, पण मला पुण्यात येऊन त्यांच्याबरोबर राहण्याची फ्लेक्सिबिलिटी हवी होती. आणि ती सोडल्यानंतर मग पुढच्या 1.5 वर्षामध्ये मी थोडासा थांबून विचार करायला लागले. असं वाटलं की आता परत त्याच करिअरमध्ये जायचं का, काहीतरी आता या 50च्या वयामध्ये डोळे मिटून विचार करावा की आपल्याला खरोखर काय करायला आवडतं. आणि मला असं लक्षात आलं की मला सगळ्यात जे आनंद देणारी गोष्ट आहे ती म्हणजे स्वयंपाक करणं, लोकांना खाऊ घालणं आणि स्वयंपाकाबद्दल बोलणं. म्हणून मी एक कलिनरी कंपनी सुरू केली. त्याचं नाव सॅफ्रॉन अँड सबवा. आणि ते नाव इतकं इंटरेस्टिंग दिलं या पॉडकास्टच्या चेतनाने की फॉरेन मधली स्वयंपाकीण. कारण जेव्हा मी हा माझा नवीन बिझनेस सुरू केला आणि मी आमच्या स्वयंपाकीण बाई, ज्या आमच्याकडे 45 वर्ष आहेत, माझ्या आईच्या PhDच्या थ्रू त्या आमच्या घरी होत्या, त्यांच्याशी जेव्हा मी बोलले तेव्हा त्या पटकन हसल्या आणि म्हणल्या,
एवढं करून तो आता स्वयंपाकीण बाईचं काम करतेस. त्यामुळे आम्हाला हे खूपच छान वाटतं. तर हा माझा असा प्रवास आहे. सरिता, ह्या मुद्द्याकडे आपण परत येऊया की त्या तुला स्वयंपाकीण म्हणाल्या आणि मला खरंच या मुद्द्याबद्दल बोलायलाच पाहिजे असं वाटतंय. पण त्याच्या आधी तू आता ह्या सॅफ्रॉन अँड सवार जी तुझी कंपनी आहे त्याच्यातून नक्की काय काय करतेस असं एक सांग. ओके. सो 2 प्रकारच्या वेगळ्या गोष्टी, दोन्ही स्वयंपाक आणि फूड रिलेटेड गोष्टी मी करते. मी गेले 15-20 वर्ष खूप प्रवास केला युरोपमध्ये, एशियामध्ये, आणि जिथे जिथे आम्ही प्रवास केला कामासाठी किंवा सुट्टीसाठी तिथे तिथे मी छोटासा एक वेळ काढून 1.5-2 दिवस काढून 1 आठवडा काढून कुकिंग लेसन्स घ्यायची. इटलीमध्ये कुकिंग, पास्ता करायला शिकले, स्पेनमध्ये जाऊन तपास करायला शिकले, केवळ स्वतःची हॉबी, स्वतःला आनंद द्यावा, लोकांना खाऊ घालावं म्हणून. असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी युरोपमध्ये मी शिकले होते. आता ही नोकरी सोडल्यानंतर मी लंडन मधल्या कॉर्डन ब्लू स्कूलमध्ये जॉईन करून बऱ्यापैकी एक इंटेन्स फ्रेंच कुकिंगचे क्लासेस घेतले आणि पातिसरी बेकिंगचे क्लासेस घेतले. तेवढ्यासाठी तिथे जाऊन म्हणजे राहिले, एक छान एक्सपिरियन्स होता. 1.5-1.5 महिना तिथे राहिले. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे स्वयंपाक करत होतो, शिकत होतो. शेफ्स इतर रागवत होते आमच्यावर, हुज्जत घालत होते वेगळ्या वेगळ्या इन्ग्रेडियंट्सच्या क्वालिटीबद्दल, पण इमर्स्ड इन कुकिंग फॉर 10-12 hours a day असा तो एक्सपिरियन्स होता. आणि ते परत आल्यानंतर ही माझे सॅफ्रॉन अँड सव्वा नावाची कंपनी मी सुरू केली. या कंपनीत आम्ही 2 गोष्टी करतो. एक, मी पर्सनल शेफ ज्याला म्हणतात तसं काम करते, म्हणजे स्वयंपाकीण बाई. आणि त्याच्यात मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाते. जर कोणी असं सॅफ्रॉन स्टेज आपल्याकडे जे आहे तसं जर कुठे कोणी एखाद्यानी भाड्याने घर घेतलेलं असेल एखाद्या बेटावर, कुठेतरी एखाद्या बीचवरती, तर मी जाऊन तिथे त्यांना खायला घालण्याचं काम करते. मी जरा त्याच्याबद्दल थोडी सिलेक्टिव्ह आहे, कारण तू म्हणलीस ही लेखकांची बॅकग्राऊंड. एक माझी साधारण मी अशा ठिकाणी जाते. आता उदाहरणार्थ मागच्या वर्षी मी एका मेन मधल्या एका बेटावरती सॉल्टी क्विल नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, जिथे लेखिका 7-8 दिवस लेखिका एकत्र येतात आणि फक्त लिहिण्याचं काम करतात आठवडाभर. अतिशय रिमोट आयलंड, कोणी नाही आसपास. आणि तिथे त्यांना मी त्यांच्या माझा थोडा रोल असा वाटला मला की फीडिंग देअर सोल्स, गिव्हिंग दम एनर्जी, त्यांना लिखाणाला एनर्जी यावी म्हणून. आणि त्यांच्याबरोबर स्वयंपाक त्यांच्यासाठी करता करता मला त्यांची लिखाणं ऐकायला मिळायची. लहानपणापासून मी आजोबांची हस्तलिखित वाचत आली आहे. ते वाचून दाखवायचे, फास्टफेणेचे तुकडे वाचून दाखवायचे लिहिताना. त्यामुळे तोच अनुभव इतका छान वाटला की ह्या विविध लेखिका मला त्यांची एक्सर्प्ट त्यांची लिहिण्याच्या बद्दलचं डिस्कशन करायच्या. तर हा पर्सनल शेफ म्हणून एक बिझनेस माझा आहे. माझा दुसरा बिझनेस म्हणजे कलिनरी इन्स्ट्रक्टर. आणि त्याच्यामध्ये मी भारतीय स्वयंपाकाच्या वेगळ्या वेगळ्या छोटे चौकटी छोटे छोटे कॉर्नर्स घेऊन शिकवते. म्हणजे थोडक्यात तिकडे अमेरिकेमध्ये स्पेशली फक्त तुम्हाला नॉर्थ इंडियन पंजाबी जेवणाच्या बद्दल लोक नाही, यात का थोडे डोसे बिसे करायला लागले. भारतात किती छोटे छोटे कॉर्नर्स आहेत आपल्या देशामध्ये, छोट्या छोट्या जागा जिथे इतकं सुंदर फूड. म्हणजे आता मी हा अभ्यास करायला लागल्यावर मलाही लक्षात येतं की किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपल्याकडे तीच पदार्थ, इन्ग्रेडियंट्स वापरून आपण काय वेगळी कॉम्बिनेशन्स करू शकतो. तर हे मी तिकडे शिकवायला लागले. सो द वे आय डिस्क्राईब व्हॉट आय टीच इज हायपर रिजनल इंडियन कुकिंग. म्हणजे गोवन स्पेशालिटी, कोकणी फूड, आपलं महाराष्ट्रीयन जेवण, असे वेगळे वेगळे मी कुकिंग क्लासेस करते आमच्या कम्युनिटी एज्युकेशन सेंटरमध्ये. आणि मी माझ्या घरून देखील मी 4-5 लोक ऍट अ टाइम असे घेऊन कुकिंग. आणि ह्याला रिस्पॉन्स कसा असतो इतकं हायपर रिजनल फूडला? लोक थोडेसे सरप्राईज्ड असतात. आणि मग जे आता हे जे क्लासेस घेणारे लोक आहेत ना, इन अ सिम्पल टर्म दर फूडीज. म्हणजे त्यांना खाण्यापिण्यामध्ये क्युरिओसिटी, इंटरेस्ट असतो. आणि बहुतेक माझ्या कुकिंग क्लास मधले लोक असतात ते अमेरिकन लोक असतात. भारतीय लोकांना काही गरज तशी नसते. पण तरी देखील मी आता माझी मुलं आणि त्यांच्या बऱ्याचशा मित्रांना मी कुकिंग क्लासेस केलेले आहेत. माझ्या पुतणीला मी स्वयंपाक करायला शिकवते. पण तिकडे क्युरिओसिटी म्हणून जे येतात लोक, त्यांचा थोडंसं दे आर ओपन माइंडेड अबाउट इट की आम्हाला शिकवा. आणि मग व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट वेन युअर टीचिंग अबाउट फूड इज टेलिंग अ स्टोरी अबाउट फूड. आणि ते छान होतं. हे छोट्या छोट्या, आता मी कोकणातल्या याच्याबद्दल जेव्हा मी बोलते फूड बद्दल किंवा ते शिकवते, तेव्हा मी त्यांना वर्णन करून सांगते की या भागात कोकणात हे उगवतं, मग त्याची आम्ही काजूची उसळ कशी करू शकतो, ह्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आम्ही बोलतो. किंवा माशाचं कालवण
सिकेती आणि सारस्वत आणि गोवन याच्यामध्ये काय फरक आहे. तर ह्या गोष्टींची तुम्ही जर त्यांना एखादी गोष्ट सांगितली त्याच्यात रंग, तर त्या जेवणाबद्दलची क्युरिओसिटी पण वाढते. कारण फूड हा आपल्या संस्कृतीचा खूप महत्वाचा भाग असतो ना. एकतर तो रिजनल, जसं हायपर रिजनलिझम म्हणालीस, की त्या भागात जे बनतं उगवतं तेच वापरून तिथे त्या गोष्टी केल्या जातात आणि मग त्याचा प्रत्येक गोष्टीशी, आपल्या सणावारांशी असेल, आपल्या सेलिब्रेशनशी असेल आणि आपल्या म्हणजे आजारपणांशी सुद्धा. आता तो पण एक कम्फर्ट फूड काय आहे किंवा बरं नसताना काय करायचं, एन्जॉय करताना काय करायचं, ह्या खूप संस्कृतीशी जोडलेल्या गोष्टी. आणि मग गोष्टी सांगताना तू हे सगळं सांगितलंस तर त्यांना ते डोळ्यासमोर येणं बरोबर आणि भावणं हे जास्त घडत असेल. ह्या अनुषंगाने मला असं आठवतंय तू असं म्हणल्यासारखं की तुझी सून अमेरिकन आहे, तर तिला आपलं फूड कसं वाटतं ग? सो आता माझी सून 1.5 वर्षापूर्वी मुलाचं लग्न झालं. अगदी हायस्कूल शाळेपासून दोघांची मैत्री आहे, 15 वर्षाचे असल्यापासून, आणि आता पुण्यात त्यांचं जानेवारी 24 साली लग्न झालं आणि गेले 10 वर्ष ती आमच्या घरी येऊन जाऊन आहे. आणि अमेरिकन आहे सून, पण ती इतकी आमच्या घरामध्ये रुजलेली आहे की त्या म्हणजे कल्चर आणि फूड हे इतकं इंटरलिंक्ड आहे की आमच्या घरातली संस्कृती आणि आमच्या घरातल्या जेवणाचा तिला त्याच्याच बरोबर ती वाढलेली आहे. सरिता म्हणते मला ती, मम्मी लॉ किंवा असं नाही म्हणत त्या कल्चरमध्ये, पण ती मला अग्रणी म्हणते पोहेकर. आणि दही आहे का, पोहे असतील तर ती त्रिशुभन दही शोधते. साबुदाणा खिचडी, आता ही इतकी युनिकली विशिष्ट मराठी गोष्ट आहे, प्रचंड आवडते तिला साबुदाण्याची खिचडी. त्यामुळे हे जे आहे म्हणजे तुम्ही तुमच्या घराचं कल्चर जे असतं ते तुम्ही तुमच्या जेवणाच्या अगदी वाढवू शकता. आणि कसं त्या माझ्या मुलांना वाढलं. मी तुला एक आणखी मजा सांगते, तो तर कम्फर्ट फूड म्हणली. माझी मुलं अमेरिकेत वाढत होती तेव्हा घरी आम्ही कुठेही प्रवासाहून आलो, दमून आलो की वरण भात हा आमचा कम्फर्ट फूड असायचा. अमेरिकेत वाढलेली पोरं वरण म्हणता कुठे येतंय, तर ते म्हणायला लागले समहाऊ वरणचं त्यांनी वंडर केलं. आणि दॅट जस्ट सीम लाईक सच अ युनिक वे टू डिस्क्राईब वरण भात, तूप, मीठ, लिंबू, वंडर भात. अजूनही आमच्याकडे वरण भाताचं कम्फर्ट फूडच्या जेवणाला वंडर भात म्हटलं जातं. क्या बात आहे. हे थोडं आधी लक्षात आलं असतं ना, आपण पॉडकास्टचं नाव वंडर भात ठेवलं असतं ग. म्हणजे दिस इज सच अन इंटरेस्टिंग थिंग. पण ह्या निमित्ताने मला एक ना तुझ्याशी म्हणजे आपण जेव्हा कल्चर आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि आता जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन वगैरे, तर वरण भात हे डेफिनेटली वंडर भात आहेच आणि आपल्या सगळ्यांचं ते कम्फर्ट फूड आहे. पण ना मला नेहमी असं वाटतं सरिता की लोक आमच्या वरण भातासारखं जगात काहीच नाही असं काहीतरी एक टोकाचा अभिमान पण असतो. म्हणजे ते माझं कम्फर्ट फूड असणं ही एक गोष्ट आणि ते जगातलं बेस्ट असणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तर असे जे टोकाचे हे असतात ना, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं ग? म्हणजे आता तू जग फिरलेली आहेस, अमेरिकेत एवढी वर्ष राहिलेली आहे, तर प्रत्येकाचं एक कम्फर्ट फूड वेगळं असेल नाही का? आणि तेच आहे खरंच कम्फर्ट फूड. म्हणजे हे तुम्ही ज्याच्यातनं वाढलाय तुमच्या ज्या म्हणजे अमेरिकन लोकांचं अनेक लहान मुलांचं चिकन मॅकरोनी अँड चीज कम्फर्ट फूड असतं. चिकन नगेट्स ही लहान पोरं वाढतात, ते त्यांना ते लहानपणी जे खाल्लेलं असतं ते. त्यामुळे प्रत्येकाचं ते, आणि ते नुसतं ज्या देशात तुम्ही वाढलाय, ज्या कल्चरमध्ये वाढलाय तसं नाही, पण तुमच्या काय आठवणी आहेत लहानपणच्या त्याच्याशी ते जोडलेलं असतं. म्हणजे आता मी लहान होते, भारतात होते तेव्हा मॅगी नूडल्स पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाल्या. 2 मिनिटात करता यायच्या. मला ते ऍक्च्युली स्वयंपाकाचा पहिला एक्सपिरियन्स मॅगी नूडल्स होता. खूप सोडियम असतं म्हणून आमच्या घरात काही ते आता नंतर खायचं नाही असं झालं. पण मुलं लहान असताना जेव्हा आई घरी बाबा प्रवास करतोय किंवा बाबा घरी आई प्रवास करते, हे सारखं व्हायचं. दोघंही आम्ही कॉर्पोरेट करिअर्स मध्ये होतो. आम्ही आणि मुलं जेव्हा घरी असायचो तेव्हा ते म्हणायचे की मॉम आपण नगेट्स आणि नूडल्स करू. पण ते नूडल्स म्हणजे मॅगीच्याच नूडल्स लागायच्या त्यांना, ते मसाला घातलेल्या नूडल्स, आणि त्याच्यामध्ये अमेरिकन कम्फर्ट फूड मधनं त्यांचं आलेलं नगेट्स. त्या दोन्हीचं मिक्सचर मध्ये भाज्या घुसडायची त्याच्यामध्ये, की नुसते नाही खायचे. मग त्याच्यात थोडे आपण गाजर घालू, फ्लावर घालू, मटार घालू, थोडंसं त्याच्यात कोथिंबीर घालून भारतीय चव येते त्याला. ते त्यांचं असं कॉम्बिनेशन कम्फर्ट फूड झालं ना. तो कम्फर्ट इज अ व्हेरी रिलेटिव्ह आणि पर्सनलाइज कॉन्सेप्ट. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट मी हे मुलांनाही लहानपणापासून शिकवत आले, आणि मी आता हे जेव्हा कुकिंग शिकवते तेव्हा हे मी सांगते की कुठच्याही अन्नाला तुम्ही रिजेक्ट करू नका. ऍब्सोल्युटली, खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण अन्न हे तुम्हाला सर्व्हायव्हलसाठी
म्हणजे आपण इतक्या गोष्टी बघतोय, आपण वॉर्स ब्रेकिंग आउट इन प्लेसेस, पीपल स्टार्विंग, ड्रॉट्स आणि फेंट, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जेव्हा बघतोय तेव्हा अन्न ही इतकी महत्वाची गोष्ट आहे आपल्या सर्व्हायव्हलसाठी. आणि ते कुठच्याही प्रकारचं फूड तुम्ही रिजेक्ट करू नका, कीप अन ओपन माइंड. आणि हे मला माझ्या प्रवासात आणि शिकण्यामध्येही लक्षात आलं की आता तुला मी आपण आधी गप्पा मारत होतो तेव्हा म्हटलं होतं तुम्ही आता गॅस्ट्रॉनॉमीचा अभ्यास होते तिथे, तर त्याच्यातनं मला असं लक्षात आलं की प्रत्येक देशात काहीतरी वेगळे वेगळे पद्धत असते जेवण तयार करायची आणि प्रत्येकाचं कम्फर्ट फूड. आणि ते खूप त्या देशांमध्ये त्यावेळी काय सिच्युएशन आहे, कुठचे इन्ग्रेडियंट्स आहेत, त्यांच्याकडे पॉलिटिकल सोशल सिच्युएशन काय, त्याच्यामधनं ती खूप गोष्ट तयार झालेली असते. त्या खाण्यापिण्याचे असोसिएशन ती रिजेक्ट न करता ती समजून घेणं, त्याच्यामागची हिस्ट्री समजून घेणं, त्याच्यामागची सोशॉलॉजी समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि कुठचीही गोष्ट तुम्ही एकदा ट्राय केली करून पाहायला पाहिजे, एकदा ट्राय करून पहा, त्याचं काय आवडतंय त्यातलं ते घ्या. तुम्ही खायलाच पाहिजे असं नाही. तुम्ही व्हेजिटेरियन आहात, तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात, किंवा तुम्ही पेस्केटेरियन. खूप माझ्या मित्रमैत्रिणी पेस्केटेरियन म्हणजे फक्त मासे खातात. म्हणजे आपल्याकडे जेव्हा आपण व्हेजिटेरियन म्हणतो ना, त्या ह्याच्यात अंड देखील खाणार नाही अशी लोक असतात. अमेरिकेत थोडं तुम्ही व्हेजिटेरियन म्हणलात ना, ते म्हणतील हो म्हणजे मग फिश चालतं ना. त्यामुळे ती त्यांना कॉन्सेप्ट वेगळी आहे. पण अनेक लोक आता काही पदार्थ खाऊ शकत नाहीत. आपल्या अलर्जीजचं प्रमाण इथेही तिथेही वाढलेलं आहे. त्यामुळे व्हीगन, व्हेजिटेरियन, लॅक्टोज फ्री, डेअरी फ्री अशा वेगळ्या वेगळ्या अनेक गोष्टी असतात. आणि शेफ म्हणून मला या सगळ्यांची काळजी घ्यायला लागते. बरोबर. खूप लोकांना खरोखरच त्रास होऊ शकतो. गव्हाचा त्रास, ग्लुटेन फ्री हे खरोखर होऊ शकतं. पण ती वेगळी बाजू आहे. आणि रिजेक्ट करणं फूड, आमचं फूड चांगलं आणि तुम्ही चिकन खाता म्हणून तुमचं चांगलं नाही, हे करण्यात असण्याची गरज नाही. आता तू गॅस्ट्रॉनॉमीचा विषय काढलास तर एक्झॅक्टली गॅस्ट्रॉनॉमी आणि कलिनरी सायन्सेस ह्याचा काय फरक असतो असं जरा सांग ना सगळ्यांसाठी. सांगते. आणि एवढं आता मी माझं 3रं मास्टर्स मी सुरू केलंय. ते मास्टर युनिव्हर्सिटीमध्ये एक अप्रतिम गॅस्ट्रॉनॉमी प्रोग्राम आहे. त्याच्यात मी माझं मास्टर्स करते आणि बघू पुढे काय त्याच्यातनं होईल. पण आता 30 वर्षांनी मी परत ग्रॅज्युएट स्टुडंट म्हणून चक्क युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेतली आणि तू तर करतेस तुला माहितीच आहे. मी MA पण केलं तर खूप मजा आली मला. म्हणजे असती माझ्या वर्गातली सगळी लोक माझ्यापेक्षा 30 वर्षांनी 25 वर्षांनी लहान असते, पण हरकत नाही. मी माझा अनुभव घेऊन येते माझ्या वर्गामध्ये क्लासरूममध्ये. तर त्याच्यामध्ये ही मी ऍडमिशन घेतली कारण मला फूड आणि कलिनरी तर खूप आवडत होतं. मला विविध प्रकारचे स्वयंपाक करायला आवडतात, मला लोकांना खायला घालायला आवडतं. पण मला नुसतं खाण्याला करणं आणि खायला घालणं याच्यात माझं क्युरिओसिटी थांबत नव्हती. मला खूप उत्सुकता होती, कुतूहल होतं की एका भागातले लोक एका प्रकारचं अन्न का खातात, दुसऱ्या भागातले का खात नाहीत. सो कलिनरी इज अ वे टू प्रिपेअर फूड, सर्व फूड, मेक फूड. Gastronomy is understanding about the food, understanding the history, the sociology, getting anthropological perspectives of it. तर हे बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अप्रतिम मास्टर्स प्रोग्राम आहे जिथे ते तुम्हाला culinary क्लासेस पण घेऊ देतात. सो ऍज अ पार्ट ऑफ द करिक्युलम आय कॅन टेक अ पेस्ट्री बेकिंग क्लास और अ कुकिंग क्लास. पण द फोकस ऑफ द गॅस्ट्रॉनॉमी मास्टर्स प्रोग्राम इज ऑन अंडरस्टँडिंग द सोशॉलॉजी अँड हिस्ट्री ऑफ फूड. राईट. एक क्लास आम्ही घेतोय त्याचा तो अँथ्रोपॉलॉजी फूड म्हणून आहे. दुसरा क्लास आहे तो फूड अँड सेन्सेस नावाचा क्लास. तो घेतला नाही अजून. महत्वाचा आहे ग, अतिशय महत्वाचा आहे. यू ईट विथ युअर आईज फर्स्ट, देन युअर नोज, देन युअर टेस्ट बड्स. इव्हन टेक्स्चर हाताने आपण कसं ते. आणि तू लिहिण्याबद्दल बोलीस आधी, एक मी क्लास घेते तो फूड रायटिंग फॉर मीडिया नावाचा क्लास आहे जिथे तुम्हाला रेस्टॉरंट रिव्ह्यूज कसे लिहायचे, फूड ब्लॉग्स कसे लिहायचे, रेसिपीज कशा लिहायच्या, म्हणजे स्टोरी टेलिंग थ्रू अ रेसिपी, कुक बुक्स कशी लिहायची ह्याच्याबद्दलचा अतिशय सुरेख क्लास आहे. आणि आणखी एक इंटरेस्टिंग क्लास मी घेते तो म्हणजे कलिनरी टुरिझम. आता तुम्हाला इथे कलिनरी टुरिझमची कॉन्सेप्ट हळूहळू यायला लागली आहे. पुण्याचाच जयेश परांजपे, तो वेस्टर्न रूटचा जो अप्रतिम कलिनरी टुरिझमचं उदाहरण आहे जयेश म्हणजे. तर तसंच हे जे कलिनरी टुरिझम आहे जिथे आता स्पेनमध्ये किंवा पोर्चुगलमध्ये किंवा मेक्सिकोमध्ये जाऊन त्यांच्या
अन्नाची माहिती करून घेणं. ते जे पदार्थ खातात ते का खातात, लोकल फूड आपण जे करतो तेच ते इट माइट बी द सेम इन्ग्रेडियंट्स मिक्स्ड इन अ डिफरंट वे, पण ते तसे का, हे समजून घेणं याचा अर्थ गॅस्ट्रॉनॉमी. बरोबर. मग ह्याच्यामध्ये सणावारांशी त्या अन्नाचा काय संबंध का आहे, असं पण काही भाग असतो? सगळ्याच म्हणजे सेलिब्रेशन नाही, गॅस्ट्रॉनॉमीच्या कल्चर्स मध्ये तर असतोच, कल्चर्समध्ये असतोच. आणि हिस्टॉरिकली हे कसं बिल्ड झालं असेल असा काही, म्हणजे आता तू एक उदाहरण देते, मी सणांबद्दल म्हणतोय म्हणून. थँक्सगिव्हिंग हा जो अगदी क्विंट इसेन्शियल अमेरिकन सुट्टी, ती कशी आली तर जेव्हा नेटिव्ह अमेरिकन और एज दे कॉल इंडियन पीपल हॅड सेटलमेंट्स देअर, आणि तिथे अमेरिकन लोक आले आणि ॲज अ पीस ऑफरिंग ऑलमोस्ट दे had a meal together, which was the beginning of Thanksgiving. हे थँक्सगिव्हिंगचं जेवण म्हणजे अक्षरशः फक्त फूड रिलेटेड हॉलिडे, माय फेवरेट हॉलिडे अँड फेवरेट सण, कारण आम्ही सगळे एकत्र येतो. तर प्रत्येक कुटुंबामध्ये थँक्सगिव्हिंगची जे पदार्थ करतात आणि कसे करतात हे वेगळे वेगळे आहेत. ओके. म्हणजे काही घरांमध्ये जर तुम्ही कॅन्ड क्रॅनबेरी सॉस, त्याच्यानंतर फ्राईड अनियन्स विथ ग्रीन बीन्स, हे त्यांचं आहे, ते केलं नाही तर थँक्सगिव्हिंग नाही. किंवा मॅक अँड चीज असलंच पाहिजे थँक्सगिव्हिंग. द मेन थिंग इज टर्की, मोठं टर्की ते करतात. आणि आमच्या घरामध्ये आता ते असं थोडं 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 परत इव्हॉल्व्ह झालंय. माझी मुलं माझ्या बरोबर स्वयंपाक, माझी सून सुंदर पाईस बेक करते थँक्सगिव्हिंगच्या वेळी, आणि आम्ही सगळे मिळून एकत्र कुकिंग करतो आणि एकत्र कझिन्स आणि सगळे एकत्र येऊन 15 माणसं एकत्र जेवतो. सो कुठल्या तरी काळी जी एक सोशल पॉलिटिकल गोष्ट होती ती आज फॅमिली कल्चरचा भाग झाली, आणि इट हॅज द पॉवर टू ब्रिंग फॅमिली टुगेदर. कारण ते 4 दिवस फूड ऑलवेज हॅज दॅट. एक्झॅक्टली, फूड हॅज अन अमेझिंग पॉवर टू ब्रिंग पीपल टुगेदर. म्हणजे मला आता गेल्या काही वर्षांमध्ये अनफॉर्च्युनेटली देर हॅव बीन सम पॅसिंग्स ऑफ लव्ड वन्स, लोक गेलेले आहेत. आणि ते जेव्हा जेव्हा मी इथे आहे तेव्हा असं झालेलं आहे की मग आपण 10वा 13वा हे होतं, त्याच्यानंतर जेवण एकत्र करा, किंवा इव्हन कोणीतरी गेलं त्याच्यानंतर तुम्ही त्या घरात करत नाही पण तुमचे शेजार पाजारचे लोक आणून देतात कुटुंबाला खायला घालण्याचं, की म्हणजे इतक्या तुमचं अगदी चांगली एखादी सेलिब्रेशन असो किंवा काहीतरी दुःखद, फूड ब्रिंग्स पीपल टुगेदर. फूड ही महत्वाचीच गोष्ट आहे आपल्या आयुष्यामधली. म्हणजे आपल्याकडे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणलेलंच आहे, आणि आपण प्रत्येक वेळेला म्हणतोच की सगळ्याच गोष्टी आपण पोटासाठीच करतो. म्हणजे की शेवटी काय हे सगळं कशासाठी करतो आपण, तर आपलं पोट भरण्यासाठी करतो. पण ते नुसतं पोट भरण्याशी संबंधित न राहता तो इतका युनिव्हर्सल त्याचा काय म्हणू त्याला एक्सपान्स होऊन जातो, म्हणजे बॉन्डिंग आणि ह्या सगळ्याचं. म्हणजे त्याच पुढचं आहे ना, जाणीजे यज्ञ कर्म, अन्न हे पूर्ण ब्रह्म, जाणीजे यज्ञ कर्म, हे जे आहे म्हणजे खरोखर तुम्ही आणि म्हणूनच मला माझं हे नवीन प्रोफेशन आता कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम व्हॉट आय वाज डुइंग. वेगळा पाथ आहे, पण मला ते आवडतंय. कारण मला थोडंसं असं वाटतं की मी त्याच्यातनं काहीतरी वेगळ्या पद्धतीने लोकांना रिच आउट करतो. आमच्याकडे एक संस्था आहे, आम्ही आर्लिंग्टन नावाच्या गावात राहते, तिथे एक आर्लिंग्टन ईट्स नावाची संस्था आहे. ईट्स म्हणजे ईट अराउंड द समर, EAT, कारण तिकडे शाळांमध्ये फुकट जेवण देतात आणि समरमध्ये शाळा बंद असतात. तर ही संस्था सुरू झाली टू बी एबल टू फीड किड्स ड्युरिंग द समर, आणि आता ती मुलांच्याही पलीकडे गेलेली. आम्ही सगळ्या जवळच्या ग्रोसरी स्टोअर्स याच्यामधनं सामान कलेक्ट करतो, जे त्यांना आता पुढचं नवीन लॉट येतोय सामानाचा, हे जुनं काढायचंय, आणि तिथे आम्ही एक मार्केट प्लेस सेट करतो. आणि आमच्या गावामधल्या सगळ्या लोकांना, जवळजवळ 3000 कुटुंब आहेत मला वाटतं, त्यांना आम्ही फुकट तिथे ग्रोसरी करू देतो आमच्या जागेत. तिथे मी आठवड्यातले 2-3 तास काम करते. अनेकदा ते लोक, त्यांना कळलं की मी शेफ आहे की मला विचारतात की ही भाजी कशी वापरायची. आमच्या 2 महिन्यापूर्वी त्यांना तिथे लाल माठ कोणाच्या तरी शेतात आला आणि तो आमच्या मार्केटमध्ये आला. बरं, त्याला अमेरिकेत लाल माठ होतो. मलाही आधी फार माहिती नव्हतं, पण त्याला अमरंथ म्हणतात. आणि आपली गोवन इतकी सुंदर भाजी, लाल माठाची खोबरं घातलेली, थोडीशी लाल मिरची घातलेली. तर हे लोक सगळे मला विचारत होते की हे कसं करायचं, तर मी ती सांगितली इतकी सोपी भाजी आणि इतकी चविष्ट भाजी. पण हे जे मला थोडंसं देता येतं माझ्या स्वयंपाकातनं, आणि मग तो माठ फेकला गेला असता, लाल माठ तो वापरला गेला, ह्याचं खूप छान वाटतंय मला. आय एम शुअर. म्हणजे की कारण ही इतकी मोठी गोष्ट आहे ना ग, शेवटी
आपण सोसायटीला देता येणं काही ना काही आपल्या पद्धतीने. आणि अन्न हे या सगळ्यामध्ये महत्वाचाच भाग. म्हणजे आता तू यज्ञकर्म म्हणालीस, आपल्याकडे ते एका वेगळ्या अर्थाने की आहुती घालणे अशा अर्थाने ते यज्ञकर्म समजलं जातं, की आपल्या आतल्या अग्नीला आहुती देणं. पण मला असं वाटतं ना, की म्हणजे आता जो काय अभ्यास आपण करतो त्याच्यात यज्ञ ही एक खूप मोठी गोष्ट असायची आपल्याकडे आणि लोकांना एकत्र करणारी आणि खूप लोकांसाठी ती एकत्र असणारी. त्यामुळे जाणी जे यज्ञकर्म म्हणताना मला तू आता जेव्हा म्हणतेस ना तेव्हा हा पण त्यातला फॅक्टर दिसतो, की फक्त स्वतःच्याच अग्नीला आहुती नाही द्यायची, तर त्याच्या बरोबरीने इतक्या लोकांना त्याच्यात सामावून घ्यायचंय आणि तेवढ्या सगळ्या लोकांना घेऊन पुढे जायचंय. तर महत्वाचाच आहे हा. आणि हा म्हणजे अन्न वाया न जाऊ देणं आणि गरजू लोकांपर्यंत ते पोहोचवणं, हा पण आपल्या सोशल ह्याचा किंवा कल्चरल याचा भाग आहेच पूर्वीपासून. तो कायम राहणार, तो वेगवेगळ्या पद्धतीने दिसत राहतो. आपल्याकडे अन्नदान हे सगळ्यात महत्वाचं दान समजलं जातं, तर ते आहेच. मगाच्या विषयाकडे येऊया, की जो मला अतिशय महत्वाचा वाटतो आणि त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. की तू असं म्हणालीस की तुझ्या घरातल्या स्वयंपाकीण बाई असं म्हणाले की काय ताई तुम्ही इतकं सगळं करून शेवटी स्वयंपाकीण झाला. तर मला ना ह्याच्यात 2-3 गोष्टी दिसतात सरिता. पूर्वापार आपल्याकडे असं झालंय की हे सगळं आपण बोलतोय की हे यज्ञकर्म आहे, अन्नदान महा आहे, सगळं पोटासाठी आपण करतो आणि हे सगळं करत असताना सुद्धा स्वयंपाक ह्या गोष्टीला आपण खूप डिव्हॅल्यू केलंय. म्हणजे कधीच स्वयंपाक करणं म्हणजे काहीतरी खूप ग्रेट आहे असं त्याच्याकडे बघितलं गेलं नाही. स्वयंपाकाचं डिव्हॅल्युएशन आणि त्यामुळे स्वयंपाकाचं दुसऱ्याकडे जाऊन स्वयंपाकाचं काम करणारी स्वयंपाकीण असं म्हणून त्याला मला ना खूप वाईट वाटतं या गोष्टीचं, की आपल्याकडे डिग्निटी ऑफ लेबर नाहीये. म्हणजे हे सगळं बघताना की त्या श्रमप्रतिष्ठा जी आहे ती आपण पूर्ण दुर्लक्षित करतो. आणि हे आपल्याकडे म्हणजे आपल्या देशामध्ये अजूनही होताना दिसतं. तर हा अनुभव तुझा म्हणजे आता तू तिथे जाऊन जेव्हा असा निर्णय घेतलास की आता मी पर्सनल शेफ होणार आहे, तेव्हा तुला असं वाटलं का कधी की म्हणजे मी माझं काहीतरी डिव्हॅल्युएशन करते किंवा लोक माझ्याकडे असं बघतील किंवा असा अनुभव तुला आला का? तर 1-2 गोष्टी म्हणजे एक तर ह्या आमच्या ज्या स्वयंपाकीण बाई आहेत ज्या मला अतिशय प्रेमाने म्हणल्यावर तो तर स्वयंपाकीणीचं का म्हणजे त्या माझ्या मेंटॉर आहेत इन सम वेज. कारण मला एकदाही त्यांनी रेसिपी सांगितली नाही, पण त्यांच्या भोवती करून मी शिकले. अजूनही आता माझ्या इंस्टाग्रामवरती आम्ही दोघी छान छान मस्त स्वयंपाक एकत्र करतो. 45 वर्ष ते आमच्या कुटुंबाचा भाग आहे. आणि ऍक्च्युली माझी आई अगदी तिने तिची PhD ती म्हणायची की बाईंच्या खांद्यावर मी केली, कारण आमच्या बाईंनी आमचा त्यावेळेला सगळं घर सांभाळलं. हो, त्यामुळे तिच्या दृष्टीने तिने अतोनात त्यांना काय म्हणतात ते डिग्निटी दिलेली होती. आता तिथे काय होतंय थोडंसं की थोडेसे 2-3 वेगळे थर आहेत. म्हणजे रेस्टॉरंट्समध्ये सेलिब्रिटी शेफ्स जे आहेत ते कुठेतरी एकदम पोचलेले असतात. म्हणजे आपले भारतीय शेफ्स पण खूप आहेत. विकास खान्नाचा बंगलो नावाचा रेस्टॉरंट भयंकर जोरात चाललेलं आहे. कन्याकुमारी न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंट आहे, ते पण अतिशय पॉप्युलर आहे. त्यामुळे इंडियन शेफ्स आर गेटिंग अ लॉट ऑफ ट्रॅक्शन. पद्मलक्ष्मी जी अगदीच सेलिब्रिटी आहे आणि तुम्ही अनेकांनी ते मास्टर शेफ वरती वगैरे या शेफ्सना पाहिलेलं असेल, तर ते एका वेगळ्याच थरामध्ये पोहोचलेले असतात. पण त्याच्यामध्ये पण थोडी जेंडर डिस्पॅरिटी मला आता दिसायला लागली आणि आईमुळे कदाचित माझे ते थोडेसे जास्ती कंगोरे मला ते बघत असतील आउटलुक माझा. पण हे दिसतच आहे की मिशेलिन स्टार मिळतो त्या रेस्टॉरंटचे शेफ्स किंवा हे सेलिब्रिटी शेफ्स हे जास्ती करून मेल्स असतात. आणि त्याच्यात दोन्ही म्हणजे आता मी ऍक्च्युली त्याच्यावरती बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये थोडं काम करते, एक पेपर लिहायचा प्रयत्न करते, रिसर्चचा प्रयत्न करते की रेस्टॉरंट्स मधले आणि अवॉर्ड विनिंग मिशेलिन स्टार्स मध्ये हे पुरुष का असतात, का ते सर्व्हाइव्ह होतात या ह्याच्यामध्ये. मग त्याला कारणं बरीच दिली जातात की हाय प्रेशर एन्व्हायरमेंट, इंटेन्सली कम्पेटिव्ह, दीज आर मेल ट्रेट्स, विमेन कांट डू इट. आणि एकीकडे वॉर्डला सुद्धा आता मुली जात आहेत. हो, आणि दे कॅन हँडल इट. पण हे नाही असं अजूनही लोकांना वाटतंय. असं थोडंसं दिसतंय आणि त्याचा अभ्यास करायला पाहिजे. कारण मग पॉलिसीज, रेस्टॉरंट पॉलिसीज आर दे स्ट्रक्चर्ड इन सच अ वे दॅट दे आर मोर कंड्युसिव्ह टू मेल्स. आणि हा जो नवीन जॉनर आहे ऑफ पर्सनल शेफ्स, ह्याच्यामध्ये बायका जास्ती प्रॉमिनंट आहेत. म्हणजे प्रपोर्शन ऑफ मेल्स वर्सेस फिमेल्स इन रेस्टॉरंट्स इज मेजॉरिटी आर मेन. आणि when it comes to personal chefs म्हणजे शेफ्स who go to people's houses or provide
पॅक्ड फूड फ्रॉम होम, दे आर 68% विमेन नाव. सो ते का होतंय? पण फ्लेक्सिबिलिटी आहे, यू कॅन पिक अँड चूज, यू डोंट हॅव टू वर्क इन अ व्हेरी. म्हणजे अर्धे दॅट्स अ व्हेरी गुड पॉइंट. सो आता आम्ही आता थोडा मी तो अभ्यास सुरू केलाय, त्या इकॉनॉमीजचा अभ्यास करणं. म्हणजे पर्सनल शेफिंग काही फार अशी मनी मेकिंग प्रोफेशन नाहीच आहे, पण त्याच्यातही असं दिसायला लागलेलं आहे की ओव्हरऑल फिमेल शेफ्स आर गेटिंग पेड लेस. सो जे सगळीकडे इव्हन इन युएस आणि इनफॅक्ट एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर मध्ये पण आहे युएस मध्ये, की ग्लास सिलिंग आहे, की त्याच्यामध्ये फॉर एव्हरी $1 दॅट अ मॅन गेट्स पेड, विमेन गेट 79 cents. हे प्रपोर्शन आहेच तिथे, आणि ते या इंडस्ट्रीमध्येही दिसायला त्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. कारण जर तू मूल आणि चूल हे जे म्हणलीस, त्याच्यामध्ये किती बायकांनी किती ती लेगसी पुढे केलेली आहे त्यांच्या स्वयंपाकाची, भारतात काय आणि ग्लोबली जगाच्या वेगळ्या वेगळ्या मध्ये, आणि ते त्यांची ती लेगसी पुढे राहतीये की नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांना, आणि मी एवढं म्हणेन तुला की स्त्रीमुक्तीच्या काळामध्ये बायकांना इतर कामांमध्ये पुढे जाण्याची संधी मिळण्यासाठी चूल मुलाचं थोडंसं रिजेक्शन त्यांना करायला लागलं असेल. हो, आणि त्याच्यात दुसरा पण एक भाग होता ना ग, की हे बायकांचंच काम आहे अशा पद्धतीने त्याच्यावरती एक शिक्का मारून आणि मग त्याला कमी लेखणं. आणि हे बायकांचं काम नाही आहे. तुम्ही पायलट होऊ शकणार नाही, तुम्ही सीईओ होऊ शकणार नाही. तर हे जी काही ग्लास सिलिंग होतं ते मोडण्यासाठी काही गोष्टी रिजेक्ट बायकांना करायला लागल्या असतील, पण आपली पिढी त्यांच्याच खांद्यावरती आता उभी आहे. त्यांनी ते रिजेक्शन केले म्हणून माझ्यासारख्या मुलीला उजूळपागेत शिकून, मराठी आणि इंग्लिश दोन्ही शिकून, तिकडे जाऊन तिथे मी माझं मास्टर्स करून आणि कन्सल्टिंग कंपनीत काम करून मी माझा संसार, 2 मुलं सांभाळू शकले. कोणी नव्हते, आजी आजोबा वर्षातनं एकदा येणार होते, आणि मी प्रोफेशनली माझी सिनियर लेव्हल करिअर उभी करू शकले एका इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये, आणि आता ही फ्लेक्सिबिलिटी घेऊ शकते की मी असं काहीतरी काम करेन. हे मी या स्त्रीमुक्ती आंदोलनात ज्या बायकांनी तो सगळा केला, आईपासून सगळ्यांनी त्यांच्या पायावर उभं राहून आम्ही हे करू शकतोय ना पुढे आपण सगळे बॅलन्स. आणि तो एक काळ असा होता की ह्या सगळ्या बायकांना संसार फोडणाऱ्या बायका, हो बरोबर, असं लेवल लावलं जायचं. करेक्ट. पण त्यांनी त्यांचे संसार उत्तम केले. आज म्हणजे दिसतंय ना आपल्याला हे, की त्यांनी ते सगळं केलं. तू त्या सगळ्याचा वारसा घेऊन पुढे जातेस आणि तो बॅलन्स आपण सांभाळतोय. पण कमिंग बॅक टू फूड अगेन, मला असं वाटतं की आजही थोडंसं मग पुरुष जेव्हा ते करतात तेव्हा त्याला ग्लॅमर मिळतो, आणि त्या मानाने बायका जेव्हा ते करतात तेव्हा हे गृहीत धरलं जातं ते त्यांचंच काम आहे ना एनिवे. म्हणजे आजही त्याच्यात खूप बदल झालाय असं वाटतं. प्रत्येक घरोघरांमध्ये ही डिग्निटी ऑफ लेबर हा जो मुद्दा तू काढलास हा फार महत्वाचा आहे. तर मी तुला माझ्या घरातलं उदाहरण देईन. माझी सून आणि माझा मुलगा, माझी दोन्ही मुलं अतिशय सुंदर स्वयंपाक करतात, आणि ते दोघंही आईला बघत आलेले आहेत. बरोबर. मी स्वयंपाकही करत होते आणि मी माझी कॉर्पोरेट करिअरही उभी करत होते, आणि त्यामुळे त्या स्वयंपाकाला काहीतरी मान होता, ती डिग्निटी होती. तर माझा मुलगा वॉशिंग्टन DC मध्ये आता मी 1.5 महिना भारतात आहे, तर जास्तीत जास्त त्याचे मेसेजेस मला कशाला आलेत, मॉम तुझी ह्याची रेसिपी काय, तुझी उकळलेला चहा करतेस त्याची रेसिपी काय, मग तुझं कोलंबीच्या कालवण्याची रेसिपी काय, असं मला कळतं. आणि मग मी त्याला बटाटा भाजी, आणि तो स्वतः करतो, म्हणजे बायकोला रेसिपी पाठवत नाही तो. आणि एवढं मात्र आहे की तो जेव्हा असा छान स्वयंपाक करतो ना, ती पटकन मला टेक्स्ट मेसेज करून एक फोटो पाठवते, म्हणते सरिता आहे बघ, ईशान्य आज हे केलं. आणि त्याला एवढी वॉर्निंग मी दिली, तिने काय केलं तर म्हणायचं नाही की माझ्या आईच्या इतकं चांगलंच आहे, हे कधीही म्हणायचं नाही. पण तीच कधी कधी त्याला उलट म्हणते की तुझ्या आई इतकं नाही चांगलं झालं, पण ठीक आहे. बरोबर. त्यामुळे बॅलन्स त्यांचा वेगळा झालेला आहे तो. करेक्ट. सो ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी फूड एकीकडे महत्वाचा गोष्ट आहे आणि कल्चरचा इतका महत्वाचा भाग आहे, आणि तरी सोशॉलॉजिकली हे वेगळं दिसतंय. ह्याच्याबद्दल काहीतरी करायला हवंय असं वाटतंय का, आणि काय करता येईल असं वाटतं? मला वाटतं थोडंसं ना मायक्रो आणि मॅक्रो लेवलला आपण करतो. आता हा जो जेंडर अँड फूडचा जो माझा कोर्स आहे बॉस्टन युनिव्हर्सिटी, आय एम रिअली क्युरियस अबाउट इट. मी पुढच्या सेमेस्टरमध्ये तो घेणार आहे, तर मला त्याच्यात जाणीव करून घ्यायची की काय बायकांचा रोल कसा इव्हॉल्व्ह झालाय ग्लोबली स्वयंपाकघरामध्ये. आणि आता देखील या छोट्या छोट्या, आता इथे मी खूप शेफ्सना आल्यापासून भेटलेली आहे, बऱ्याच इंटरेस्टिंग लोकांची माझी ओळख झालेली आहे. पुण्यामध्ये तो खूप
क्रिएटिव्ह लोक आहेत, त्यांच्याकडनं मी बघते की ते कसे कसे करिअर उभी करतायत आणि कसे कसे त्यांचं नातं फूडशी आणि त्या अन्नाच्या थ्रू त्यांचं सोशल कनेक्शन कसे झालेले. तर करायला तर पाहिजेच. आय थिंक जेंडर डिस्पॅरिटी रेस्ट इन डिफरंट लेवल्स इन डिफरंट प्लेसेस. पण तो जो मुद्दा तू मांडला होतास की फॉरेन मधली स्वयंपाक आहे, हे स्वयंपाक हे म्हणजे लोकांना जेवण देणं हे म्हणजे इतकं प्रेस्टिजियस काम आहे की ह्याच्यासारखी आनंद देणारी गोष्ट नाही. खरं आहे. आणि त्याच्यामुळे फॉरेन मधली स्वयंपाकीण म्हणताना ते स्वयंपाकीण हे खूप एलिव्हेटेड असणं आहे अपेक्षित. म्हणजे थोडंसं आपल्याकडे काय होतंय म्हणजे माझ्याकडे काय होतंय अमेरिकेमध्ये की आपल्याकडच्या सारखी माणसं कमी अवेलेबल असतात. तेव्हा जेव्हा मी 10 लोकांचा स्वयंपाक करते तेव्हा साफसफाई करणं, धुणं भांडं करणं हे पण माझ्यावरती पडतं. कठीण असतं. पण कठीण असतं, पण ते कमी दर्जाचं नसतं ना, की हे सगळं करणं म्हणजे काहीतरी कमी दर्जाचं काम आहे असं समजण्याची गरज नाही. आणि मी तुला एक अगदी मनापासून सांगते, मी जिथे जिथे लोकांसाठी स्वयंपाक केलाय किंवा त्यांना शिकवायला गेले त्यांनी ते मला अतिशय अदबीने, अतिशय प्रतिष्ठेने वागवलेलं आहे. म्हणजे कोणीही मला खानसामा म्हणून आपण वागू किंवा असं मला कधीच अनुभव आला नाही. आता मी इथे आल्यानंतर लगेचच आम्ही जानेवारीमध्ये कोकणात गेलो 3 दिवस आणि आम्ही एक छान घरात राहिलो होतो आणि शेजारी त्याच बंगल्याच्या प्रॉपर्टीमध्येच ते केअरटेकर आणि त्याची बायको, आणि ती बायकोचं काम होतं आम्हाला स्वयंपाक करून देणं. तर मी जाऊन हरणे बंदरावरनं मासे घेऊन आले आणि तिला म्हटलं, हे बाई हे मी शिजवणार, मला शेवंड लॉबस्टर छोटे मिळाले, म्हटलं मी येणार तुझ्या स्वयंपाक. तिला इतका धक्का बसला की ही स्वयंपाकीण आम्हाला खायला घालत असताना मी तिच्या स्वयंपाकघरात घुसले आणि मी अतिशय प्रेमाने ते शेवंड केलं आणि मी त्यांच्यासाठी 2 ठेवून तिकडे ठेवले चव घ्यायला. म्हटलं नाही ताई तुम्ही खाऊन बघितलं पाहिजे ते मी केलेलं माझ्या पद्धतीचं म्हणून. त्यामुळे मला त्यांनाही प्रतिष्ठा नाही असं वाटलं नाही आणि मलाही वाटलं नाही कमीपणा की मी जाऊन त्यांच्या स्वयंपाकात. थोडंसं वाटलं की मी लुडबुड करते त्यांच्या सगळे, पण ते उडतो वेगळा पण आपला स्वभाव असा माझ्या स्वभावाचा. म्हणजे आपण पहिल्यापासून असेच आहोत, त्याला काय स्वयंपाकात लुडबुड करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि लुडबुड नाही केली तर नवीन गोष्टी शिकायला मिळणार नाहीत ना, तर त्याच्याशिवाय ते कसं होणार. मला अगदी थोडक्यात तू हा बिझनेस जेव्हा सुरू केलास ना तेव्हा हे सगळं कसं सुरू केलंस? आता म्हणजे थोडंसं तू बिझनेस काय म्हणतात त्याला कॉर्पोरेट बॅकग्राऊंड मधनं आलीस, त्याच्यामुळे तू बिझनेसेस हँडल केले होतेस. त्यामुळे आता नव्याने बिझनेस सेटअप करणं हे खूप अवघड नसतं, पण हा वेगळ्या प्रकारचा म्हणजे तुझ्यासाठी बिझनेस एस्टॅब्लिश करणं ही खूप अवघड गोष्ट नाही आहे, पण हा पूर्णच वेगळ्या प्रकारचा आहे. तर मग ती चॅलेंजेस काय होती असं सांग. इट्स अ रिअली गुड क्वेश्चन. कारण काय माहितीये का 2 प्रकारचे अनुभव होते मला. एक तर स्वयंपाक करणं आणि खूप लोकांना खायला घालणं याचा अनुभव होता. म्हणजे मी अगदी माझी मोठी रिसर्च प्रोजेक्ट असले आणि खूप स्ट्रेस्ड आउट असले की मी अशी मध्यरात्री 1:30-2 वाजता उठून काहीतरी बिर्याणी वगैरे करायची, कारण मला स्ट्रेस झाला की मी स्वयंपाक करते. आणि त्यामुळे माझी टीम खुश असायची की हे प्रोजेक्ट ना हे आपलं मॉडेल स्टॅटिस्टिकल मॉडेल बरोबर होत नाहीये, त्यामुळे आपण उद्या बहुतेक चांगलं जेवणार आहोत, कारण सरिता बहुतेक जाणार रात्रभर विचारतो ना ना. त्यामुळे त्यांना माहितीच असायचं की त्यांना काहीतरी मस्त इंडियन जेवण खायला मिळणार आहे. आमचं प्रोजेक्ट वॉज गोइंग थ्रू डिफिकल्ट टाइम्स. तर तो एक्सपिरियन्स खूप होता मला आणि खूप वेगळ्या वेगळ्या ग्लोबल पद्धतीचे स्वयंपाक शिकलो. दुसरा एक्सपिरियन्स काय होता की मार्केटिंग काय करायचं, मार्केटिंगची बॅकग्राऊंड होती, पण पुटिंग दोज टू टुगेदर अँड बीइंग अ बिझनेस ओनर वॉज अ व्हेरी डिफरंट थिंग. तर त्याच्यामध्ये काय झालं, तर मी 30 वर्ष तिथे राहिलेली आहे, रिसोर्सेस मित्रमंडळीत खूप केलेलं आहे. तर थँकफुली माझा एक लॉयर मित्र आहे, त्यांनी मला बिझनेस सेटअप करायला मदत केली. त्याच्यानंतर मग इन्शुरन्ससाठी आम्हाला कोणीतरी ओळखीचं होतं, त्यांनी बिझनेस इन्शुरन्स कसा काढायचा हे सांगितलं. त्याच्यानंतर एक फोटोग्राफर नेबर मित्र आहे आमचा, तो आला आणि त्याला मला फूड फोटोग्राफी कशी करायची ते शिकवलं. माझी पुतणी माझी आता सगळे सोशल मीडियाचं करायला आहे. त्यामुळे हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करून तो बिझनेस चालवणं हे सुरू झालं. आणि अजून आता तू जेव्हा मला विचारलंस हा पॉडकास्ट करायचं तेव्हा मला जे थोडंसं वाटत होतं की अरे आपलं तर आत्ताच सुरू झालंय, आपण थांबू 1-2 वर्षांनी बोलू, आणि कदाचित आपण बोलू पण परत 2 वर्षांनी. पण असं मला थोडं वाटत होतं की अजून काही मार्गी लागला नाही. आणि खरोखरच वर्ष झालंय, मी मागच्या मार्चमध्ये माझा सॅफ्रॉन अँड सव्वा ऑफिशियली वेबसाईट लॉन्च केली, बिझनेस सुरू केला आणि हळूहळू नवीन नवीन गोष्टी करते. त्यामुळे प्रयत्न चालू आहे आणि ती जर्नी, तो प्रवासच ऑलवेज तो चालूच राहील. असं प्रोसेसच असते आणि इट्स ऑलवेज वर्क इन प्रोग्रेस. म्हणजे पण नवीन याच्यात दिशा भेटते. म्हणजे आता एप्रिल मे मध्ये मी पोर्चुगलमध्ये
अल्गार्व कोस्टला एका गॅस्ट्रो फार्म वरती 3 बायकांनी चालवलेलं आहे फार्म आहे. त्याचं नाव मॉन्टेडो अलामो. टेस्ट अल्गार्व नावाची त्यांची वेबसाईट. तिथे मी आणि आपली इथली एक माझ्याबरोबर योगासना करणारी माझी एक मैत्रीण आहे. आम्ही दोघी मिळून त्या फार्म वरती राहणार आहोत. मी 3 आठवडे राहून तिथे कुकिंग लेसन्स करणार आहे. कारण मला लक्षात आलं की पोर्चुगलमध्ये इंडियन फूड पॉप्युलर आहे, पण त्यांना गोवन पोर्चुगीज माहितीच नाही, त्यांना हिस्ट्री माहिती आहे. दॅट्स सो इंटरेस्टिंग. हो, म्हणजे पोर्चुगल हॅड कॉलनाइज्ड गोवा हे त्यांना माहिती आहे, पण ते तिथल्या फूडच्या बद्दलची माहिती नाही. तर मी तिथे 3 आठवडे कुकिंग क्लासेस घेणार आहे. त्याच्यात थोडीशी हिस्ट्री स्टोरी सांगणार आहे की ते काय डायनॅमिक होतं गोवा आणि पोर्चुगीज कल्चर. वेअरएज आपल्याकडे गोव्याच्या फूड मध्ये पोर्चुगीज इन्फ्लुएन्सेस दिसतात. हो, आणि तिथे तेवढं परत ही जे त्याची मानसिकता, दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आणि ते बघायला पाहिजे. पण म्हणजे आता इंग्लंडमध्ये तसं झालेलं नाहीये ना. इंग्लंडमध्ये इंडियन फूड इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर फूड्स. दॅट इज बिकॉज इंग्लंडमध्ये खूप भारतीय लोक जाऊन राहिलेत. पण त्यांना आणि भारतीय आणि अमेरिकन म्हणजे ब्रिटिश लोकांना भयंकर इंडियन फूड, एक करी डे, वी आर गोइंग टू हॅव करी टुडे, असं त्यांचं असतं. मला वाटतं की एक्सपोजरचा प्रश्न आहे थोडासा टेस्ट बर्ड्स इव्हॉल्व्ह. आता काय झालं माहितीये का, वेस्टर्न युरोपियन अमेरिकन पॅलेट्स हॅव बिकम व्हेरी ओपन टू टेस्ट. म्हणजे पूर्वी जे परसेप्शन होतं, अशी समजूत होती की भारतीय जेवण म्हणजे भयानक तिखट, आंबट, मग तुमचं पोटच बिघडणार. तसं नाही. आणि ते आपल्याकडच्या कलिनरी सीनला मी खूप क्रेडिट देते की मी पोर्चुगलमध्ये एक डिनर मी करणार आहे, त्याच्यामध्ये अतिशय सुंदर मासे मिळतात पोर्चुगलमध्ये. तर एक आपल्याकडे केळाच्या पानातले मासे करतात, तिथे केळी तर नाही आहेत, केळाची पानं नाही आहेत, पण त्यांच्याकडे ज्या फार्मवरती मी राहणार आहे अंजिराची झाड आहेत आणि फिग लीफ can give a very nice aroma of fish. Right. So I'm going to make some dishes with Indian spices, Goan spices, wrapped in fig. वेगळ्याच प्रकारचं फ्युजन होईल हे. ऍब्सोल्युटली. आणि त्याच्याबद्दल खूप क्युरिओसिटी आहे. आणखी एक डिश मला पोर्चुगल मधली खूप मला त्याच्याबद्दल उत्साह वाटतोय, ते म्हणजे काताप्लान म्हणून. पाएयासारखी दुसरी गोष्ट, त्याच्यात बटाटे, बटाटे, कांदे, पेपर्स आणि त्याच्यावरती फिश आणि त्याचा एका डोम मध्ये शिजवतात. तर मी माझा रिसर्च पोर्चुगलचा सुरू केला, गोवन पोर्चुगीज फूडचा, तेव्हा मला कळलं की देर इज ऍक्च्युअली अ गोवन पोर्चुगीज व्हर्जन ऑफ इट दॅट हॅज सम चोरिझो इन इट अँड स्पायसेस इन इट. सो ती मी शिकवणार आहे. त्यामुळे दोन्हीचं असं मिक्स करून वेगळंच काहीतरी त्याचा करिक्युलम होईल. तर बघू कसं होतं. हो, छान होईल. आय एम व्हेरी शुअर. तू एरवी पण असे प्रयोग करत असशील ना, म्हणजे कारण तू इतकी जगभरची क्विझिन शिकलेली आहेस, तर त्याच्याशी इंडियन फूड इंटरॅक्ट कसं होतं, असे कधी प्रयोग करतेस? सतत. म्हणजे माझा नवरा आता कंटाळलाय माझ्या प्रयोगाने. आम्ही सारखीच काहीतरी प्रयोग करत असे. म्हणजे मी मी बरेचदा थंडीमध्ये पर्टिक्युलरली करते, ते म्हणजे आपण ज्याला म्हणतो टोमॅटोचं सार. साधं टोमॅटो, मिरी, लवंगा आणि आलं घालून उकळलेलं, नारळाचं दूध वगैरे काही नाही, अतिशय हलकं, आणि मग ते गाळलेलं. तर तिथे फ्रान्समध्ये कॉन्समे नावाचा एक प्रकार असतो, विच इज बेसिकली अ क्लिअर ब्रॉथ सूप. तर दॅट इज हाऊ आय पोझिशन दिस टोमॅटोचं सार. अतिशय पातळ असं केलेलं असतं. त्याच्यामध्ये फोडणी अगदी लाईट फोडणी घातलेली असते, कोथिंबीर असते, तिखट असतं. पण मी एकदा एका कुठच्या तरी इव्हेंटला ते टोमॅटोचं सार केलं आणि बेस्ट वे टू डिस्क्राईब इट वॉज कॉन्समे. म्हणजे ते क्लिअर सूप हे घातलेलं. एक बाई होती, ती खाताना मला म्हणली, I'd like to bathe in this. मी बघतच बसलं तिकडे, इतकं हसायला मला. म्हणजे जे का आपल्या फ्लेवर्स घेतात त्या मी घेऊन पुढे जाते, आणि त्या माझ्या बिझनेसचं नावही तसंच आहे, सॅफ्रॉन, बिकॉज इट इज इंडियन, आणि सॅफ्रॉन इज ऑल्सो व्हेरी अरेबिक अँड मिडल ईस्टर्न, वेगळे वेगळे त्याचे वापर असतात. आणि सब्वा मीन्स नॉलेज, म्हणून knowledge of global foods. So that is what my business is bringing together. But the Indian roots are very prominent. That's my heritage. That's naturally. आणि then how you combine it with other, हे असं हे आहे. इंटरेस्टिंग. सरिता, खूप मजा येते तुझ्याशी गप्पा मारायला, आणि ह्या गप्पा कधीच संपणार नाही. असं एक तर जेवणासारखा विषय जो आपल्या सगळ्यांच्या आवडीचाच आहे, आणि त्याच्याबद्दलच्या गप्पा संपणं शक्य नाही. आणि आपण दोघी जणी म्हणजे बोल तेवढ्या, म्हणजे त्याच्यातही तो घेवडा पाहिजे असायला आपल्याला, अशा आहोत. त्याच्यामुळे हो, पुढी तर आहोतच फॉर शुअर. पण
म्हणजे चर्चा आणि हे सगळं करत राहू, पण ऑनेस्टली असं वाटतंय की केव्हा तरी नेक्स्ट टाइम जेव्हा येशील तेव्हा प्रत्यक्ष काहीतरी एकत्र करून बघूया. एखादं फूड सेशन करून बघूया मे बी, आणि आपण लोकांना बोलवू शकू. खूप आवडेल मला आणि करायला. आणि काही लिहिणार असशील तर तेही आम्हाला पाठवलंच तर वाचायला आवडेल, लोकांपर्यंत पोहोचवायला आवडेल. नक्की. आणि तुला अजून काही सांगायला वाटत असेल तर? हे खूपच छान वाटलं गप्पा मारून. ऍक्च्युली मी इथे आता गेल्या 1.5 महिन्यामध्ये हे सगळं असं इतक्या इंटरेस्टिंग पद्धतीने सुरू झालं की हुजूर पार्क आमच्या रियुनियन मध्ये मला कोणीतरी सांगितलं, बोल ना तुझ्या करिअर पिव्हट बद्दल. आणि त्याच्यानंतर हे अशा आपल्यासारख्या डिस्कशन आणि पॉडकास्ट झालेले आहेत. तर मला दिसतंय की भारतामध्ये 2 प्रकारची क्युरिओसिटी खूप आहे लोकांमध्ये. एकतर आपलंही आपल्याकडेही ओपननेस आलेला आहे वेगळ्या वेगळ्या. बावधनमध्ये मी बघते तर स्पॅनिश कॅलिफोर्निया बरिटोज, पतिसेरी, फ्रेंच बेकरीज एवढं झालेले आहेत. काय काय लोक खूपच ओपन माइंडेड आणि क्युरियस आहेत फूड्स बद्दल. आणि लोकांना आणि इथे पुण्यामध्ये लोकांना करिअर पिव्हट बद्दल पण क्युरियोसिटी की तुम्ही म्हणजे आपली पिढी, आपले मित्रमैत्रिणी आणि आपल्या नंतरची जनरेशन जेव्हा अशा स्टेजला येतात की आता चला आता पुढची 20 वर्ष सेमी रिटायर होऊन वेगळं करू, ते भीती वाटते ना ते करायला. कारण इट्स अ रिस्की थिंग. रिटायरमेंटचं तुम्ही कारण एक साधा जॉब केला त्याच्यातनं साधा किंवा कसाही आपल्याला ज्या गोष्टीचा फॅमिलियर आहे, सिक्युरिटी आहे ते करायचं आणि मग त्याच्यातनं रिटायर व्हायचं. तर हे थोडंसं रिस्क टेकिंग जे मी आणि माझी आणखी गुजूपायतल्या मैत्रिणींनी असंच वेगळ्या पद्धतीचं रिस्क टेकिंग केलं त्याच्याबद्दल लोकांना कुतूहल आहे आणि ते मला बरं वाटतंय बोलायला त्याच्याबद्दल लोकांना. करेक्ट. त्यामुळे ह्याही बद्दल बोलत राहूया. आणि छान वाटलं खूप. आणि अगदीच फॉर्मली तुझा काही धन्यवाद वगैरे म्हणत नाही, परंतु खूप खूप छान वाटलं. आणि आपण आपल्या लोकांपर्यंत हे पोचवत राहूया. संभाषणाचा उद्देश हाच आहे की आम्ही कल्चर कम्युनिटी कॉन्व्हर्सेशन अशा 3 मुद्द्यांवरती हे असतो की आपल्या आपल्या म्हणजे फक्त आपल्या नाही, म्हणजे संस्कृती इन जनरल या गोष्टीबद्दल सतत कॉन्व्हर्सेशन. आणि हे सगळं कम्युनिटीशी जोडलं पण त्याचं असलं पाहिजे की या आपल्या अवतीभोवतीच्या समाजाशी आपला काय त्याच्याशी संपर्क आहे. तर ते करत राहूया. आणि धन्यवाद न म्हणता आपण काहीतरी, अगं हे खूप काहीतरी छोटस आहे आणि हे आम्ही संभाषणातून तयार केलेलं आहे. तू उघडून बघ, तुला आवडेल. कुठेतरी पुन्हा गोईंग बॅक टू आवर रूट्स अशा तऱ्हेने ते आहे. काय रंग पण सुंदर आहे, पॅकेजिंग हे उलट वा वा वा. ही ही वही आहे नदी कथा नावाची. भारतातल्या वेगवेगळ्या 10 नद्यांच्या बद्दल एकूण आपल्या पुराणांमध्ये आलेल्या गोष्टी, त्याच्याबद्दलचे काही श्लोक आणि त्याची काही कॉन्टेम्पररी आहे. कारण नदी ही पुन्हा आपल्या सगळ्यांसाठी, कारण फारच छान वाटतंय. आपल्या अन्नाचं मूळ सरिता म्हणजे नदी. सो अजून म्हणजे तुझ्यासाठी ह्याच्याहून ऍप्ट गोष्ट काय असते. बरोबर. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा देखील खूप मजा आली. आम्हाला पण खूप मजा आली. धन्यवाद. तर तुम्हाला सगळ्यांना हे सगळं कसं वाटलं ते सांगा. तुमच्या ह्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया असतील, सूचना असतील, तुमचे काही इनपुट्स असतील तर ते आम्हाला द्या. आणि तुम्हाला अजून काय वेगळं ऐकायला आवडेल तेही आम्हाला सांगा. धन्यवाद. आणि मंडळी, तुम्हाला जर आमचा आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तसं नक्की सांगा. आणि अर्थातच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा फॉर मोर.